नमस्कार. नमस्कार. कोणतं गाव? चाळीसगाव. ओके. बैलांची नावं काय आहेत आपल्या? कोणते गाव? याचं नाव भस्मा आहे, याचं नाव रॉकेट आहे. रॉकेट आणि भस्मा. रॉकेट कोणत्या गावचा? रॉकेट इथलाच आहे, गार्डीचा. ओके. कसं आहे, दाताला कसे आहेत? दाताला 6 आहे, आता 7वा लावला. बरं. आतापर्यंत किती शर्यतीमध्ये भाग घेतला यांनी? भरपूर आमच्या इकडं पहिल्याने वेळेस आलो आम्ही. पहिल्यांदा झालं. तुमच्याकडे कसे मैदाने राहतात? असेच मैदान होतात आता. असेच. किती मैदानामध्ये गुलाल वगैरे घेतलाय त्यांनी? 7-8 मैदानं गुलाल केले. 7 ते 8 मैदानामध्ये. बाकी बिनजोड भरपूर केलेत. बर. काय आहे बैलाचे गुण काय सांगाल? कसा आहे म्हणजे स्वभावाने? गुण एकदम शांत आहे, मारत वगैरे नाही. पब्लिकमध्ये पळताना वगैरे कसं आहे? फुल पब्लिक पळतो डावीनं. कोणत्या खांद्याला जास्त चालतं? फक्त डावी. फक्त डावी. हा नाद तुम्हाला कधीपासून आहे शर्यतीचा वगैरे? नाद वडिलांपासून आहे आपल्या. वडिलांपासून. काय सांगाल, सध्या शर्यतीला चांगले दिवस आलेत का? हो, चांगले दिवस आले. म्हणजे काय कारण सांगाल, म्हणजे लोकांनी काय या कारण क्षेत्राकडे म्हणजे वळलं? पहिले मैदान व्हायचे पण एवढं मोठं बक्षीस कधी नाही झाले. बर. आता हे पहिल्यान वेळेस होता, म्हणजे 2 वर्षापासून होत आलंय. या मैदानाबद्दल काय सांगाल? कसं आहे मैदान? मैदान एक नंबर आहे. एक नंबर आहे. हो. कसं आहे दाताला? दुसरा आहे नाव काय त्याचं? रॉकेट. रॉकेट. गाव कोणतं म्हणतात? गारडी. गारडी. तालुका? तालुका खानापूर. खानापूरचा. ओके. किती वर्षापासून पळतोय हा? तो आपल्याकडे 2 वर्षापासून आहे. खरेदी आहे का घरचा आहे? खरेदी आहे. कितीला घेतलाय? तो 3.5 लाख. 3.5 लाखाला. किती मैदानामध्ये वगैरे गुलाल घेतलाय? 7-8 मैदानमध्ये आहे गुलाल. 7-8 मैदानामध्ये. आदतमध्ये आता दुसरा झाला. मग एखादं तुमचं आठवणीतील मैदान जिथं किंवा नंबर घेतला असं काय? आठवणीतलं मैदान म्हणजे गोटेकोतला मैदान झालं, 1 नंबर केलता तिथं. बरं. कोणाची गाडी मारली होती काय? तिथं सगळ्या टॉपच्या 4-5 गाड्या होत्या मारलेल्या. बरं. कोणाबरोबर पायरा होता त्यावेळेस? असून म्हणला एक माणिक म्हणून बैल होता, त्याच्याबरोबर होता. आदत होता तो दुसऱ्यामध्ये. काय आता याच्याकडून या मैदानात काय अपेक्षा आहे? त्या मैदानात काय आमची एकच अपेक्षा, गट तेवढा पास करावा. ओके. गट पास केला तरी 2 व्हीलर आहे. अशीच मैदाने व्हायला पाहिजेत असं वाटतं का तुम्हाला? असेच मैदान झालेले बरे आहेत. आणि प्रत्येक मैदानामध्ये गट पासला काहीतरी पारितोषिक दिलंच पाहिजे, कारण शेतकरी एवढा वेळ घालवून एवढ्या लांबून येतो, एवढा त्याला खर्च करतो, ट्रॅव्हलिंगचे चार्जेस असतील.